मी प्राध्यापक यज्ञ सुधाकर जोशी. आज आपण अभियज्ञ मराठी व्याकरण सिरीज मराठीची उत्पत्ती हा भाग शिकणार आहोत. मराठी भाषेचा उगम व उत्पत्ती. भाषा. भाष्य हा संस्कृत धातू आहे. भाषा म्हणजेच विचार, अनुभव, कल्पना, भावना व्यक्त करणे. कृपा कुलकर्णी यांनी भाषेची व्याख्या व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व आण्विक ध्वनींचा समूह म्हणजेच भाषा होय अशी केली आहे. भाषा हे संवाद, संप्रेषण व आत्मविष्काराचे प्रभावी साधन आहे. भाषा ही नदीच्या प्रवाहाप्रमाणे कालपरत्वे व स्थलपरत्वे बदलत जाते. भाषेचे कालिक भेद अभ्यासताना या गोष्टी समजतात. प्राकृत भाषा, शिवकालीन भाषा, विविध बोलीभाषा. महाराष्ट्रामध्ये 52 प्रकारच्या बोलीभाषा आढळतात. भाषेच्या विकासाचा क्रम. भाषेच्या 5 पायऱ्या. 1 श्रवण, 2 भाषण, 3 वाचन, 4 लेखन, 5 आकलन. भाषा ही 2 भागात विभागली जाते. 1 बोलीभाषा, 2 प्रमाणभाषा. भाषेचे वर्गीकरण 2 भागात करता येते. भाषेचे वर्गीकरण 2 भागात करता येते. नैसर्गिक स्वाभाविक भाषा व कृत्रिम सांकेतिक भाषा. नैसर्गिक स्वाभाविक भाषा शब्दात मांडता येत नाही, अमूर्त स्वरूपात असते, प्रवाही, सतत बदलणारी, विविधता आढळते, नियम नसतात, सांकेतिक स्वरूप नसते, चेहऱ्यावरील हावभाव, डोळे वटारणे, भुवया उंचावणे, मान हलवणे इत्यादी बाबीतून दिसून येते. तर कृत्रिम भाषा किंवा सांकेतिक भाषा शब्दात मांडता येते, मूर्त स्वरूपात असते, न बदलणारी, स्थिर स्वरूपाची, सांकेतिक रूप असते, विविधता नसते, दीर्घकाळ टिकते, व्याकरण असते, नियम असतात, ध्वनींसाठी वापरलेले चिन्ह असतात. हे या भाषेचे वर्गीकरण करता येईल. भाषेचे मराठी भाषेचे कुळ वंश इंडो आर्यन युरोपियन भाषाकुळ आहे. आर्य गटातील भाषेची लिपी देवनागरी लिपी आहे. देवनागरी लिपी संस्कृत, हिंदी, प्राकृत, मराठी इत्यादी भाषा देवनागरी लिपीतूनच दिसून येतात किंवा लिहिल्या जातात. देवनागरी लेखन डावीकडून उजवीकडे केले जाते. देवनागरी लिपी 4 प्रकारच्या रेषांनी तयार झाली आहे: उभ्या, आडव्या, गोल व अर्धगोल. भारताची राष्ट्रभाषा जशी हिंदी आहे तशीच महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे. मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी कवी कुसुमाग्रज यांची जयंती मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. MPSC राज्यसेवा मुख्य तसेच PSI, STI, ESO सरळ सेवेतून तलाठी तसेच पोलीस भरतीला विचारलेले काही प्रश्न मराठीच्या उत्पत्तीबाबत आपण पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. खानदेश भागात बोलली जाणारी बोली कोणती? पर्याय क्रमांक आहे उत्तर 1 अहिराणी. प्रश्न क्रमांक 2. विचार व्यक्त करण्यासाठी मानवाला मिळालेले मुख्य साधन कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाषा. प्रश्न क्रमांक 3. संत तुकारामांचा कालखंड कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 1608 ते 1650. प्रश्न क्रमांक 4. संत ज्ञानेश्वरांचा जन्म कोणत्या साली झाला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1275. प्रश्न क्रमांक 5. ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जेम्स प्रिन्सेप. प्रश्न क्रमांक 6. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीत केले जाते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 देवनागरी. प्रश्न क्रमांक 7. ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भावार्थ दीपिका. प्रश्न क्रमांक 8. मराठी कवितेचे जनक कोणाला म्हटले जाते? पर्याय आहे उत्तर क्रमांक 3 बासी मर्ढेकर. प्रश्न क्रमांक 9. आधुनिक मराठी कवितेचे जनक असे कोणास म्हणतात?
पर्याय क्रमांक 3 केशवसूत. प्रश्न क्रमांक 10 पर्यायी उत्तरातून योग्य तो पर्यायी उत्तर शोधा. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते कारण उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भाषेमध्ये बदल होत जातात.